नवी मुंबईतल्या तळोजा MIDCमध्ये लागलेल्या आगीमध्ये 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय। काल संध्याकाळी 6च्या सुमारास तळोजा MIDCतल्या निडिलेक्स फाईन कॅम्प केमिकल कंपनीला आग लागली। अग्निशामक दलाच्या 10 गाड्यांनी रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवलं। त्यानंतर झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये या 2 कामगारांचे मृतदेह सापडले। या कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंपनीचे मालक हैदर शेख, त्यांचा भागीदार आसिफ शेख, मॅनेजर परवेद अहमद यांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे। हलगर्जीपणा आणि कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आले। आग लागल्यामुळे ती केमिकलची आग लवकर विझवता आलेली नाही, विझलेली नाही आणि त्याच्यातून ही अशी दुर्घटना घडलेली आहे। ही सगळी आग थंड झाल्यानंतर किंवा विझल्यानंतर बराचसा वेळ जावा लागतो, कारण त्या फोग वगैरे तयार होतात आणि त्याच्यातून धुराने आणि काही दिसत नाही। त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा मध्ये जाऊन सर्च करता आला तेव्हा त्या 2 डेड बॉडीज आपल्याला मिळालेल्या आहेत। त्याच्यात आम्ही 3 आरोपी अटक केले आहेत। मालक, कंपनीचा एक पार्टनर आणि काम तिथं करणारा जो मॅनेजर, अकाउंटंट जो आहे, त्यांना आम्ही तिघांनाही अटक केलेलं आहे।